नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहोत मी तुम्हाला दाखवत आहे. आज संडे म्हणजे रविवार आहे. तर आज रविवारी मी चिकनचा सूप कसा मटणाचा बनवत आहे ते तुम्हाला दाखवत आहे. चिकनच्या भाज्या वगैरे सर्व दाखवल्या. तर आता कसा बनवत आहे ते दाखवत आहे. तर आपण प्रथम हे मटण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. स्वच्छ 3-4 पाण्याने हे मटण आपण धुतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे बघा एवढी अशी हळद टाकायची. हळद का टाकतो? कारण हळदीने ना वास वगैरे स्वच्छ असं आणि चांगलं लागतं, आरोग्याला चांगलं असतं. मीठ टाकायचं, मिठाने चवीला लागतं सूप. आणि याने हळदीने आरोग्याला बी चांगलं असतं आणि मटणही चांगलं शिजतं आणि चांगला स्वास येतो. आणि त्याच्यानंतर एक पळीवर तेल टाकायचं. ते का टाकलं? मटण हळद टाकल्यामुळे, मीठ टाकल्यामुळे आणि तेल टाकल्यामुळे फ्रेश होतं आणि शिजलं जातं. तेल टाकल्यामुळे लवकर मटण शिजलं जातं. आता याला आपण सगळे मटणला असं हळद मीठ असं हे लावून घेणार आहोत. तर तुम्हाला सूप कसा मटणाचा बनवता तो दाखवते. आजारी माणसांना, बाळातनीला आपण किंवा आपल्या चांगल्या माणसांना खाण्यासाठी आपण म्हाताऱ्या माणसांना बनवतो. तर मी तसा तो सूप तुम्हाला बनवू दाखवते. हे बघा, आता मटण एकदम फ्रेश झालेलं आहे. आपण हळद वगैरे टाकू. तर हे एकदम फ्रेश झालेलं आहे मटण. तर आता आपण त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे आपल्याला हे बनवण्यासाठी, सूप बनवण्यासाठी ते साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे. आता याच्यात टाकलेलं तुमच्या लक्षात आलं, मीठ, हळद आणि तेल टाकलेलं आहे. दुसरं काहीच टाकलेलं नाही. आता सूप बनवण्यासाठी हे बघा आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे. सूप बनवण्यासाठी आपण कांदा घेतलेला आहे, अद्रक घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे. तर हे साहित्य आपण घेतलेलं आहे. तर हे कशासाठी घेतलेलं आहे? आपण सूप बनवण्यासाठी साहित्य. थोडेसे जिरे घ्यायचे, धने वगैरे घ्यायचे नाही, जिरे घ्यायचे. जिऱ्याने छान असे टेस्ट येते. तर आता आपण मटणाचा सूप कसा बनवता आज संडेचा मी तुम्हाला दाखवत आहे. आज तुम्हाला मटणचा सूप कसा बनवता ते दाखवणार आहे. तर हे आपण मटण स्वच्छ करून घेतलं आणि सूपसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर आता आपण सर्वात प्रथम जिरे आणि अद्रक ठेचून घेणार आहोत. तर हे बघा आपण लसूण आणि जिरे घेतलेले आहे. हे बघा, आता आपण हे मस्तपैकी हे ठेचणार आहोत बारीक. बारीक नाही ठेचणार आहोत, आबडधोबडच ठेचायचं आहे. हे बघा असं मस्तपैकी असं आबडधोबड असं चांगलं ठेचून घ्यायचं. हे बघा, आज संडेचा बेत म्हटलं चला मुलगी आली पाहुणी, तिच्या नातवांसाठी थोडा सूप बनवावा म्हणून नातवांसाठी सूप बनवत आहे. तर तो सूप मी कसा बनवते तो तुम्हाला मी दाखवत आहे. आता असा लसूण चांगला बारीक ठेचून घ्यायचा. आबडधोबड बी झाला तरी चालतो, अद्रक बी आणि लसूण बी. आबडधोबडच म्हणजे शक्यतो. हे पहा, आपण असं आबडधोबड ठेचून घेतला लसूण. आपण हे मटण ज्यावेळेस हे केलं ना, हळद वगैरे टाकली त्यावेळेस याच्यात थोडा असा कांदा बी टाकून घ्यायचा. आता हे बघा, जिरं, अद्रक आणि लसूण हे आपण चांगलं ठेचून घेतलं असं मस्तपैकी. आता आपण कसं बनवणार आणि कसं मटण शिजत टाकणार ते तुम्हाला दाखवते. तर आता आपण कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये तेल टाकणार आहोत. असं तेल टाकणार आहोत. दोन किंवा 3 पळ्या तुम्ही तेल टाकायचे. कारण आपण चिकन मटणामध्ये ते याच्यात टाकलेलंच आहे ना. आता आपण हे काय टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता झाल्यानंतर आपण काय टाकणार आहोत? अद्रक, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट. असा खूप मस्त बनतो ना, सर्दी पडताना खूप चांगला.
सूप आता करून प्यायचा, खाऊन बघायचं, चॅनलला लाईक करायचं आणि आता हे आपण चांगलं असं मस्त हलवून घेणार आहोत असं फोडणीला. हे बघा मस्त असं छान असं हलवलेलं आहे. त्याला चांगला सारखा बसून देऊ आपण. त्याच्यावरून आपण हा कांदा टाकणार आहोत. हे बघा आता आपण कांदा टाकलेला आहे. थोडंसं मस्त असं चांगले खमंग असं हलवून घेणार आहे. हे बघा मस्तपैकी असे झणझणीत अशी त्याला फोडणी बसत आहे. तर मस्तपैकी आपण हलवून घेणार आणि मटण त्याच्यावरून सोडणार आहोत. तर हे मटण आपण टाकणार आहोत. तर बघा कसं तडका बसलेला आहे. सूप बघा किती छान असं सूप बनतंय. हे बघा आपण आता त्याच्यात मटण टाकलं. ते हळदीचं पाणी असतं ना ते वरून आपण सोडणार आहोत. आता मस्त घराघरा असं हलवून घेणार आहोत. सूपसाठी वरून हे गरम पाणी सोडणार आहोत. ते पाणी आपण सोडलं तर मटण मस्तपैकी शिजत आहे. सूप होईपर्यंत आता आपण कुकरला रिंग लावून घेऊ. आता मस्तपैकी असा सूप आपला बनणार आहे मैत्रिणींनो. आता सूपसाठी आपण कुकर लावून ठेवणार आहोत. तर हे बघा आपण साधा सोपा आणि आज संडेचा तुम्हाला सूप दाखवते कसा करून. कारण मुले आलेले आहे ना, मुली नातवांसाठी मी सूप बनवत आहे. तर आज मी साधी सोपी रेसिप्या मैत्रिणींनो मी घेऊन येत आहे तुमच्या पुढे. तर तुम्ही सबस्क्राईब करा जा आणि लाईक करा जा. तर हे बघा आता आपण याच्यामध्ये याला झाकण लावून आणि मस्तपैकी आता शिजत ठेवणार आहोत कुकरला. तसा घमघमाट आणि मस्त सूप असा प्यायला टेस्टी बनवणार आहोत. तर आता तो कसा बनतो ते तुम्हाला बनवताना दाखवलेला आहे. आता आपण कुकरला शिट्टी लावून कुकर बंद करूया. आज संडेचा पाहुण्या नातवांसाठी आपण सूप बनवलेला आहे. पावसाचं वातावरण आहे तर गरम गरम सर्दी पडशासाठी आपण सूप बनवत आहे लहान मुलांना. तो मोठे घ्या, मोठे बी पिऊ शकता, लहान मुलं पिऊ शकतात. तर आपण बनवत आहे गरम गरम असं सूप आपला तयार होत आहे. तर आपण आता कुकरला झाकण लावणार आहोत. तर आता आपण कुकरला झाकण लावलेलं आहे. मस्त असा सूप आपला आता मटण ते शिजत आहे आणि सूप तयार होत आहे त्याच्यामध्ये. तर थोड्याच वेळाने आपला सूप लगेच तयार होत आहे. चला आपण तोपर्यंत हे करूया, शिट्टी होते तोपर्यंत. तर आता आपला सूप तयार होत आहे. 2 शिट्ट्यासुद्धा सूप तयार होतो. 2 शिट्ट्या नक्कीच द्यायच्या कुकरला चांगल्या अशा पद्धतीने सूप करायचा. खाऊन बघायचं, पिऊन बघा, लहान मुलांना द्या. सर्दी पडशाला हा सूप खूप छान असतो. कारण आपण त्याच्यात हळद जिरे टाकलेलं असतं, लसूण अद्रक ठेचून टाकलेलं असतं. तर असा सूप तयार करायचा. तर आता आपला सूप बनत आहे. हे बघा आता आपले मस्त शिट्टी होत आहे. शिट्टी झाल्यानंतर सूप तयार होत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपली ही 1 शिट्टी 2 शिट्ट्या, पहिली 1 शिट्टी झाली, आता दुसरी शिट्टी 2 शिट्ट्यात सूप मस्त छान असा तयार होत आहे. हे बघा चिकन सूप आपला असं मस्त असं तयार झालेलं आहे. हे पहा, या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आता माझ्या नातू मस्त चिकन सूपवर ताव मारतील. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा. कसा चिकन सूप केलेला आहे तयार बघा. त्या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.
बघा असं मस्त शिजवून घ्यायचं. असं चिकन सूप मस्त असा पिण्यासाठी. या पद्धतीने चिकन सूप करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. दुसरी रेसिपी लवकरच मी घेऊन येत आहे, साधी आणि सोपी. मटणाचा चिकन सूप आज कसा बनवला आहे मी तो तुम्हाला दाखवलेला आहे. तसं ह्या पद्धतीने बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.